नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा गुरु क्लासेसच्या या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण स्वाध्याय 11.3 ला सुरुवात करणार आहोत। तर चला मित्रांनो, वेळ वाया न घालता आपण आज स्वाध्याय 11.3 ला सुरुवात करूया। त्याच्यातला पहिला प्रश्न आहे, पुढील पैकी कोणत्या संख्येस 5, 6, 7 या संख्यांनी भागल्यास बाकी 4 उरते। 2020 ला आलेला हा प्रश्न आहे। या ठिकाणी आपण कसोट्यांचा वापर करून सोडवणार आहोत। पाचाची कसोटी तुम्हाला माहित असेल की ज्या संख्येच्या शेवटी म्हणजे युनिट प्लेसला 0 किंवा 5 यापैकी कोणताही अंक येत असेल तर त्या पूर्ण संख्येला 5 ने भाग जातो, म्हणजे निशेष भाग जातो। तर या ठिकाणी आपण सुरुवातीला 5 बघूया। या ठिकाणी 5 8 जा 40 होतात। जर 42 मधून 40 मायनस केले तर 2 उरतात। आपल्याला बाकी 4 उरायला हवी, म्हणून पर्याय क्रमांक 1 येणार नाही। पर्याय क्रमांक 2 पाहूया। 5 4 जा 20 होतात। 21 मधून 20 मायनस केले तर 1 उरतात। हा 4 जसा तसा। 5 2 जा 10 होतात। इथून जर 10 मायनस केले तर 4 उरतात, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपल्याला योग्य उत्तर मिळालेलं आहे। पुढे खात्री करून घेऊया। या ठिकाणी पुन्हा 20 आहे। 5 4 जा 20 होतात। शेवटी 6 उरलेला आहे, म्हणून येणार नाही। आणि इथं 0 असल्यामुळे 5 ने याला पूर्ण भाग जाणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर। चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया। प्रश्न दुसरा, एका विद्यार्थ्याने भागाकाराचा उदाहरणात 3 च्या ऐवजी 8 भाजक घेतल्यामुळे बाकी 5 उरली, तर भाज्य पुढील पैकी कोणते? आता इथं भाज्य आपल्याला शोधायचं आहे। मग अशा वेळेस आपण 8 ने त्याला भाग देणार आहोत। आता भाग दिल्यामुळे पहा, या ठिकाणी मी एकेकाचा पर्यायाचा वापर करतो। 3 2 4 8 ने त्याला भाग देऊया। 8 4 जा 32 होतात। या ठिकाणी बाकी उरते 4 आणि आपल्याला बाकी 5 सांगितलेली आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 नाही। त्याच पद्धतीने इथं 32 दिलेला आहे, बाकी 1 उरते, म्हणून पर्याय क्रमांक 2 नाही। त्याच पद्धतीने सोडवलं तर या ठिकाणी 32 आणि बाकी 5 उरते, म्हणजे पहा या ठिकाणी तुम्हाला हे सोडून दाखवतो। 8 4 जा 32 0 0, बाकी काय उरली 5। कसं याला सॉल्व करूया। इथं 0 इथं 0, 5 मायनस 0 5 उरली बाकी 5। काय गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिसनेच करते, तुम्ही सराव करा, तुम्हाला काय गोष्टी लगेच करते। चला प्रश्न तिसरा पाहूया। पण सुरुवातीला मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण व्यवस्थितपणे समजून घ्या, पूर्ण पहा, घाई करू नका। तुमच्यासाठी मी व्हिडिओ छोटे छोटे तयार करतोय वाटलं असतं। चला, प्रत्येकी 65 प्रमाणे 45 जणांची जेवढी वर्गणी जमायला हवी, आता वर्गणी जमायला हवी त्यापेक्षा ₹378 ने कमी असलेली रक्कम जमा झाली तर किती रक्कम जमा झाली? आता या ठिकाणी कमी झालेली आहे। आता ही कमी पण आपल्याला मायनस करायची आहे आणि ह्या दोघींची किती प्रमाणे किती रक्कम, म्हणून यांचा आपल्याला गुणाकार मल्टिप्लाय करायचा आहे। 65 मल्टिप्लाय 45, 5 5 जा 25, 25 जा 5 2 कॅरी, 5 6 जा 30, 30 मध्ये जर 2 मिळवले तर 32 होतात। 5 ने सोडवलं म्हणून इथं 0, 4 5 जा 20, 20 चा 0 2 कॅरी, 4 6 जा 24 आणि 24 मध्ये 2 मिळवले तर 26, 5 0 5 2 जसा तसा
6 3 9 2 जसा तसा. मग हे उत्तर आलं का? तर नाही. या आलेल्या उत्तरात या संख्या कमी असली पाहिजे. आता दिलेली जी संख्या ती कमी सांगितलेली आहे. आता हे उत्तर आपण इथे घेऊया. 2 9 2 5 आणि त्याच्यातून दिलेली संख्या मायनस 378. 5 मधून 8 मायनस होत नाही म्हणून इकडनं 1 कॅरी केला, इथं उरले 1. इथं संख्या झाली 15. 15 मायनस 8 केला तर उरतो 7. 11 मधून 7 मायनस होत नाही, इकडनं 1 कॅरी केला, इथं उरले 8. 11 मायनस 7 केला तर 4 उरतात. 8 मायनस 3 5. हा 2 जसाच तसा. 2547. 2547 पर्याय क्रमांक 1 आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, मंगला काकूंनी 6016 लिंबाची रोपे विकत आणली. प्रत्येक रांगेत त्यांनी 47 रोपे लावली तर त्या रोपांच्या किती रांगा तयार होतील. आता रांगा तयार किती होतील हे आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे आपल्याला कळते की ह्या संख्येला जर ह्या संख्येने भाग दिला तर आलेलं उत्तर आपल्याला मिळणार आहे. म्हणून 601647. आता 47 चा टेबल सर आम्हाला येत नाही. नाही आला तरी घाबरू नका. ही संख्या 50च्या जवळ आहे म्हणजे 60 येणार नाही त्या टेबल मध्ये. म्हणून या ठिकाणी जर 1 घेतला 47 1 जा 47 मायनस केले, इकडनं 1 कॅरी केला, इथं 10 होतील, इथं 5 होतील. 10 मायनस 7 3 होतात. 5 मायनस 4 1 होतात. हा 1 जसा तसा. 47. आता या ठिकाणी 47 चा टेबल 2 पर्यंत घ्या किंवा 47 प्लस 47 तर या ठिकाणी 94 होतात. सर खरंच का? बघा 7 7 जा 40 1 कॅरी 4 2 जा 8 आणि 1 9 94 होतात. जर 3 पर्यंत घेतला तर संख्या मोठी होते म्हणून आपण पुढे घेणार नाही. मग इथं मिळाले आपल्याला 2 आणि इथं मिळाले 94. 1 मायनस 4 होत नाही म्हणून इकडनं कॅरी केला, इथं उरली 2. 11 मायनस 4 7 होतात आणि ही संख्या इकडे दिल्यामुळे इथं होता 12. 12 मायनस जर 9 केले तर 3 आणि पुढचा 6 जसा तसा. सर आता काय करणार? तर ह्या वेळेस तुम्हाला काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील की उत्तर 12 येत आहे. या ठिकाणी फक्त इथं 12, सुरुवातीला इथं 12 नाही, इथं नाही, इथं नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर मिळालेलं आहे. जर 47 चा टेबल 8 पर्यंत घेतला तर 376 आपल्याला मिळतात. तुम्ही सोडवून पाहायचं आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा 5वा प्रश्न आहे आपला, एका कंपनीत 95 कामगार समान पगारावर काम करतात. आता समान म्हणजे काय? प्रत्येकाचा पगार सारखा आहे. त्यांच्या पगारासाठी कंपनीला 8,60,500 रुपये लागतात तर प्रत्येक कामगाराला किती पगार मिळतो? 2020 ला आलेला प्रश्न आहे. या ठिकाणी 8,60,500 भागिले 95. मी ह्या पद्धतीने का सोडवतोय? कारण मी 5ची कसोटी पाठ केली. मला माहिती आहे ज्या संख्येच्या शेवटी जर 0 किंवा 5 अंक असेल तर त्या पूर्ण संख्येला 5ने भाग जातो. म्हणून मी यात 5ने भाग देतो. 5 1 जा 5 उरले 4, इथं झाले 45. 5 9 जा 45 ही संख्या गेली, इथं उरले 9. आता इथं 5 1 जा 5, इथं उरले 3 ही संख्या झाली 30. 5 6 जा 30. 5 1 जा 5 उरले 2 इथं दिले. 5 5 जा 25 आणि हे 2 0 जशास तसे. आता 19 1 जा 19. आता काय करणार आपण? याला भाग द्यायचा आहे. मग 19 चा टेबल तुम्हाला यायला हवा.
मग 19 8 जा 152 होतात. मग ह्या ठिकाणी काय करणार, 161 मधून 152 जर मायनस केले तर या ठिकाणी 9 उरतात. मग ही संख्या झाली 95. मग ह्या ठिकाणी काय करू आपण, 19 5 जा, आता 19 चा डबल 5 पर्यंत गेला तर 19 5 जा 95 होतात आणि उरलेले 2 0 जशास तसे दिले तर आपल्या समोर आलेलं उत्तर आहे 85. आता 85 इथं नाही, इथं नाही, इथं पण नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. 6वा प्रश्न आहे, बाजारामध्ये 17 आंब्यांच्या पेढ्यांची किंमत 6035 आहे, तर अशा 25 आंब्यांच्या पेढ्यांची किंमत किती. 2022 ला आलेला हा प्रश्न आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा, सुरुवातीला जास्त किमतीवरून एकाची किंमत काढायची आणि एकाच्या किमतीवरून पुन्हा जास्त पेढ्यांची किंमत काढायची. मग अशा वेळेला सुरुवातीला आपल्याला भागाकार करावा लागेल. मग आलेल्या उत्तराला पुन्हा 25 ने गुणावं लागेल. तर पहा या ठिकाणी 60 35 17. आता पहा मित्रांनो, 17 म्हणजे आता 17 चा टेबल तुम्हाला यायला हवा. 17 म्हणजे 17 3 जा 51 होतात. या ठिकाणी 60 मधून 51 मायनस केले तर 9 होतात. इथं जर 9 दिले तर ही संख्या तयार होते 93 आणि 17 5 जा 85 होतात. जर 93 मधून 85 मायनस केले तर पुन्हा 8 उरतो. 8 इथं जर दिला तर पुन्हा 85 संख्या तयार होते, म्हणून 17 5 जा 85 ही संख्या गेली. उत्तर मिळालं आपल्याला 355. आता 355 हे उत्तर आपलं आहे, म्हणून घाईघाईने एक पर्याय क्रमांक गोल भरू नका, कारण ही एका पेटीची किंमत मिळाली. आपल्याला 25 आंब्यांच्या पेटींची किंमत मिळायला हवी, म्हणून याला 25 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 5 5 जा 25 से 5 2 कॅरी. 5 5 जा 25 आणि 2 27 चा 7 2 कॅरी. 5 3 जा 15 आणि 3 मिळवले तर 17 ही संख्या झाली म्हणून 0. 2 5 जा 10 10 चा 0 1 कॅरी. 2 5 जा 10 आणि 1 11 चा 1 1 कॅरी. 2 3 जा 6 आणि 1 7. 5 7 8 8 88 75. पर्याय क्रमांक 1 नाही, 88 75. पर्याय क्रमांक 2 आपल्याला मिळालेला आहे योग्य उत्तर. तर मित्रांनो, व्हिडिओला जाताना नाही लाईक करूनच जायचंय. याचा पुढचा भाग 2 मी लवकरच तुम्हाला उद्या पाठवणार आहे.